मी 2025-26 साठी इथे अर्थसंकल्प प्रस्तुत करत आहे. या वर्षाचे बजेट सरकारचे जे प्रयत्न आहेत, विकासाला प्रोत्साहन देणे, समावेशी विकासाला प्रोत्साहन देणे, खाजगी गुंतवणुकाला प्रोत्साहन देणे, घरेलू शेतकऱ्यांना इथे सहानुभूती देणे, विश्वास देणे आणि मध्यमवर्गीय परिवारांना त्यांच्या अर्थशक्तीला वाढवणे. आपण सगळे मिळून असा प्रवास करतो आहे जे देशाला, राष्ट्राला संपन्न राष्ट्राच्या विकासाकडे वाटचाल करेल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली तिमाही आपण संपुष्टात येत आहे. त्यासोबतच आपण विश्व विकासाकडे वाटचाल केली आहे. पण जोपर्यंत विकसित भारताची जी आमची अपेक्षा आहे, ते काम जे आम्ही आमच्या सरकारच्या पहिल्या 2 कार्यकाळात केले आहे, ते त्यातून आमच्या प्रगतीबद्दल त्यात दिसून येते. सर्व प्रमुख जागतिक अर्थव्यवस्थांपैकी सर्वात जलद गतीने वाढणारी आपल्या राष्ट्राची अर्थव्यवस्था आहे. संपूर्ण पायाभूत संरचनेचा विकास करणे हा उद्देश आहे. या अवधीच्या दरम्यान भारताची योग्यता आणि सामर्थ्यावर विश्वास वाढत चालले आहे. सर्व क्षेत्रांमध्ये संपूर्ण विकास करत आणि सर्वांचा विकास करत आमचे महान राष्ट्र पुढे वाटचाल करत आहे. अप्पाराव यांनी सांगितले होते की याचा अर्थ कुठलाही देश त्या देशातल्या मातीवरून ओळखल्या जात नाही, तर तेथील देशातील जनतेवरून ओळखला जातो. गरिबीतून मुक्तता, 100% चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण, आरोग्याच्या चांगल्या सोयी आणि रोजगार, आर्थिक गतिविधींमध्ये 70% महिलांचा सहभाग आणि आमच्या देशाला फूड बास्केट ऑफ द वर्ल्ड बनवणारे आपले शेतकरी बांधव. या अर्थसंकल्पात प्रस्तावित विकास उपाययोजना गरिबी, तरुण, अन्नदाता आणि महिला यांना लक्षात ठेवून हे अर्थसंकल्प तयार करण्यात आले आहे. कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, भारतात विनिर्मिती वाढवणे आणि मेक इन इंडियाला पुढे नेणे, MSP ला मदत देणे, रोजगाराद्वारे राष्ट्राचा विकास घडवणे, भांडवली बाजारात गुंतवणूक करणे, निर्यातीला वृद्धी करणे. विकासाच्या या यात्रेमध्ये 4 शक्तिशाली इंजिन आहेत: कृषी, MSME, गुंतवणूक आणि निर्यात. आमच्या मार्गदर्शक प्रेरणा आहे समावेशितता आणि लक्ष्य आहे विकसित राष्ट्र भारत. या अर्थसंकल्पाचा उद्देश 6 क्षेत्रांमध्ये परिवर्तनीय कार्याची सुधारणा करणे आहे. यामुळे येणाऱ्या 5 वर्षांच्या काळामध्ये आमची विकासाची क्षमता जागतिक स्तरावर वाढणार आहे. हे क्षेत्र आहेत कराधान, विद्युत क्षेत्र, शहरी विकास, खनन, वित्तीय क्षेत्र आणि नियामक सुधार. प्रथम इंजिनाच्या रूपात कृषी पासून सुरुवात करून विशेष प्रस्तावांकडे मी वळते आहे. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना, विकासशील कृषी जिल्हा कार्यक्रम, आकांक्षी जिल्हा कार्यक्रमच्या सफलतेने प्रेरणा घेत आमच्या सरकारने राज्यांच्या भागीदारीवरून प्रधानमंत्री धनधान्य योजनेचे शुभारंभ करणार आहे. विशिष्ट उपाययोजनाच्या अभिसरणाच्या माध्यमातून कमी उत्पादकता, कमी पिकांची रोपणी 100 जिल्ह्यांना यात समाविष्ट करण्यात येणार आहे. याचा उद्देश संपर्क कृषी उत्पादकता 2, पीक विविधता
3 पंचायत आणि ब्लॉक स्तरावर पिकांच्या कापणीनंतर भांडारण वाढवणे आणि 5 दृढ अवधी आणि लघु अवधीच्या ऋण उपलब्धतेला सुविधाजनक बनवणे. या कार्यक्रमाने 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. ग्रामीण संपन्नता आणि अनुकूलन निर्माण. एक व्यापक बहुक्षेत्रीय ग्रामीण संपन्नता आणि अनुकूलन निर्माण कार्यावर राज्यांच्या भागीदारीवरून तयार करण्यात येईल, ज्यामुळे कुशलता, गुंतवणूक, कृषीमध्ये कमी रोजगाराचे उपाययोजना करता येईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये नवीन जीव येईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बऱ्याच रोजगाराच्या संधी निर्मित करण्याची गरज आहे. हा कार्यक्रम ग्रामीण महिला, तरुण शेतकरी, उपेक्षित आणि छोट्या शेतकऱ्यांना आणि भूमिहीन कुटुंबांना वर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. जागतिक आणि घरेलू सर्व पद्धतींना यात समाविष्ट करण्यात येईल आणि विकास बँकांकडून तांत्रिक गोष्टींची मदत घेता येईल. 100 विकासशील कृषी जिल्ह्यांना यात समाविष्ट करण्यात येईल. डाळींमध्ये आपली आत्मनिर्भरता. आमचे सरकार खाद्यतेलांमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीय खाद्य तिलहन उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या शेतकऱ्यांमध्ये यापेक्षाही अधिक पीक घेण्याची सक्षमता आहे. डाळींच्या पिकांमध्ये वाढ करण्यासाठी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सहयोग दिला आणि सरकारने खरीप आणि लाभकारी पिकांच्या खरेदीमध्ये चांगली भागीदारी दाखवली. आता आमच्या सरकारने तूर, उडद आणि मसूर सोबतच 6 वर्षीय डाळींमध्ये आत्मनिर्भरता सुरू करणार आहे. याचे विस्तृत विवरण संलग्न ख मध्ये देण्यात आले आहे. NCC ऍक्ट मध्ये पंजीकरण आणि यांच्यासोबत करार करणाऱ्या शेतकऱ्यांना येणाऱ्या 4 वर्षांच्या दरम्यान या एजन्सीज या डाळींची तेवढी खरेदी करण्याची क्षमता बाळगतात जितकी त्यांच्याकडे आणण्यात येईल. भाज्या आणि फळांसाठी व्यापक कार्यक्रम. हे खरोखरच उत्साहवर्धक आहे की आवश्यकतांसंबंधी सातत्याने जागरूक आहेत. समाजाला आरोग्यवर्धक बनवण्याचा हा पुरावा आहे. भाज्या आणि फळं आणि श्री अन्न यांचा उपयोग जास्तीत जास्त वाढलेला आहे. प्रसंस्करण आणि शेतकऱ्यांच्या लाभकारी मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांच्या भागीदारीमुळे एका व्यापक कार्यक्रमांचा शुभारंभ करण्यात येईल. कार्यान्वयनासाठी एक चांगले तंत्र स्थापित करण्यात येईल आणि शेतकरी उत्पादन संघटन यांची भागीदारी सुनिश्चित करण्यात येईल. बिहारमध्ये मखाना बोट. यासाठी बिहारच्या लोकांजवळ एक विशेष संधी उपलब्ध झाली आहे. मखानाच्या उत्पादनासाठी प्रसंस्करण, मूल्य संवर्धन मध्ये सुधारणा करण्यासाठी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापित करण्यात येईल. या कार्यक्रमांमध्ये लागणाऱ्या लोकांमध्ये FPO मध्ये संघटित केला जाईल. हा बोर्ड शेतकऱ्यांना पथप्रदर्शन आणि प्रशिक्षण मदत उपलब्ध करून देईल आणि हे सुनिश्चित करण्यासाठी देखील मदत करेल की त्यांना सर्व सरकारी उपक्रमांचा लाभ मिळेल. राष्ट्रीय उच्च पैदावार बी बियाणे मिशनचे कार्यान्वयन करण्यात येईल, ज्यामुळे संशोधन परिवेशला प्रोत्साहन देईल आणि प्रतिरोधी जलवायू अनुकूलन, लक्षित विकास आणि प्रचार करणे. 3 जुलै 2024 पासून 100 पेक्षा जास्त बी बियाणांना वाणिज्य स्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल.
भारत मत्स्य उत्पादन जलीय कृषी क्षेत्राच्या दृष्टीने संपूर्ण जगात सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा देश भारत ठरलेला आहे. 60,000 कोटी त्याचे मूल्य आहे. समुद्री क्षेत्राच्या अनुप्रीत संभावनांचे द्वार उघडण्यासाठी आमचे सरकार अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप सारख्या द्वीपांवर विशेष लक्ष देत भारतीय विशिष्ट आर्थिक क्षेत्र आणि मत्स्यपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल फ्रेमवर्क घेऊन येणार आहे. कापूस उत्पादकता मिशन कापूस उत्पादन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना साठी घोषणा करताना मला हार्दिक प्रसन्नता होत आहे. या पंचवर्षीय मिशनमुळे कापूस उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे आणि जास्त लांबीच्या धाग्यांच्या प्रजातींना लागवडीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जास्त सोयी शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येईल. त्यानुरूप शेतकऱ्यांना त्यामुळे त्यांची मिळकत वाढवण्याची गरज पडेल. त्यामुळे नवीन रूप या क्षेत्राला मिळेल. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून CCE पासून 7.7 कोटी शेतकऱ्यांना, मत्स्यपालन करणारे आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना वेगळा लाभ मिळणार आहे. शेतकरी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऋण सुमारे 3 लाखापासून वाढवून 5 लाखापर्यंत करण्यात येणार आहे. आसाममध्ये युरिया संयंत्र युरिया उत्पादनामध्ये आत्मनिर्भरतेसाठी आमच्या सरकारने 3 नवीन बंद पडलेले युरिया संयंत्र आमच्या सरकारने पुन्हा सुरू केले आहे. आसाममध्ये 12.7 लाख मेट्रिक टनच्या वार्षिक उत्पादन करण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. 1.5 लाख जनसंख्या असलेल्या गावांना एक पोस्ट ऑफिस देण्यासाठी आणि यासाठी कार्य करण्यासाठी तयार करण्यात आले. याचे विवरण अनुलग्न ग मध्ये देण्यात आलेले आहे. भारतीय डाकला विशाल सार्वजनिक लॉजिस्टिक्स संघटनाच्या रूपात बदलण्यात येईल, ज्यामुळे नवीन उद्योजक, महिला स्वसहायता गट, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक आणि मोठ्या कारोबारी संघटनांच्या वाढणाऱ्या गरजा त्यातून पूर्ण करण्यात येतील. आमची सरकार सहकारी क्षेत्रासाठी NDCDCच्या ऋण कार्याची मदत देणार आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांकडे मी जात आहे, ज्यामध्ये 5.7 करोड सारख्या सेवा इथे उपलब्ध आहेत. MSME मध्ये वर्गीकरण, मानदंड संशोधन आणि आमच्या विनिर्मितीमध्ये 36% योगदान देणाऱ्या 1 कोटीपेक्षा जास्त पंजीकृत झालेले विनिर्माण केंद्र बनवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. MSME सोबत गुणवत्तापूर्ण उत्पादकांना 45% एवढे योगदान देण्यात येत आहे. MSME ला अधिक व्यापक प्रमाणावर दक्षता, प्रौद्योगिकी आणि भांडवली स्तरावर जास्त प्रकारचे भागीदारी करण्यासाठी सर्व MSME साठी वर्गीकरण, संबंधित गुंतवणूक आणि व्यापारासाठी क्रमशः 2.5 आणि 2% वाढवले आहे. आमच्या तरुणांना त्यामुळे स्वयंरोजगारासाठी प्रेरणा मिळेल. गॅरंटी कव्हर सोबत ऋण उपलब्धतेवर पर्याप्त वृद्धी केली गेली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांना 5 कोटींपासून वाढवून 10 कोटी केले गेले आहे. जवळपास 5 लाख ऋण उपलब्ध होतील. दुसरे, स्टार्टअप साठी 10 कोटी वरून वाढवून 20 कोटी केले गेले आहे, ज्यावर आत्मनिर्भर भारतासाठी जवळपास 27 प्रमुख क्षेत्रांसाठी
गॅरंटी शुल्क ठरवून 1% एवढे करण्यात येईल आणि उत्तम पद्धतीने चालणाऱ्या निर्यातीत MSME साठी 20 कोटी साठी सावधी ऋण उपलब्ध करून देण्यात येतील. सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड. सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाखाच्या सीमेपर्यंत विशेष अनुकूल क्रेडिट कार्ड सुरू करणार आहोत. पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड जारी करण्यात येतील. स्टार्टअपसाठी निधींचा कोष. स्टार्टअपसाठी AIF साठी 51,000 कोटी रुपयांची प्रतिबद्धता प्राप्त झाली आहे. यांना 10,000 कोटींसाठी सरकारी कोषाची मदत देण्यात आली आहे. 10,000 कोटींच्या नवीन अंशदानासोबत स्थापना करण्यात येणार आहे. The scheme will incorporate lessons from the successful Stand Up India scheme. Online capacity पहिल्यांदाच उद्योगांसाठी नवीन योजना. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती उद्यमांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात येईल. 2 कोटींपर्यंतचे लोन यांना सावधी ऋण यांना उपलब्ध करून देण्यात येईल. उद्यमशीलता आणि प्रबंधनाच्या कुशलतेसाठी ऑनलाईन क्षमता निर्माण कार्यक्रम देखील आयोजित केले जातील. श्रम सघन क्षेत्रांसाठी उपाययोजना. उद्यमशीलतेच्या संधींना वाढ करण्यासाठी आमच्या सरकारने विशिष्ट नीतिगत आणि सहाय्यक उपाययोजना करणार आहे. भारताच्या फुटवेअर आणि लेदर क्षेत्राच्या उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये बिना लेदर असलेल्या आवश्यक डिझाईन क्षमता, घटक विनिर्माण आणि यंत्रांसाठी मदत देण्यात येईल. या योजनेमुळे 22 लाख लोकांना रोजगार मिळण्याची आणि 4 लाख कोटी रुपयांचा व्यापार आणि 1.1 लाख कोटी लेदरचा निर्यात होण्याचा इथे अनुमान वर्तवला जातो आहे. भारताला जागतिक स्तरावरील खेळणी केंद्र बनवण्यासाठी एक योजना आखण्यात आलेली आहे. या योजना अंतर्गत क्लस्टर कुशल इकोसिस्टीमच्या विकासावर भर देण्यात येईल, ज्याच्या परिणाम स्वरूप उच्च गुणवत्तेचे नवीन आणि पर्यावरण अनुकूल अशी खेळणी मिळतील, जे मेक इन इंडिया ब्रँडचे प्रतिनिधित्व करतील. खाद्य संस्करणसाठी मदत. पूर्वोत्तरकडे आमच्या प्रतिबद्धतेनुरूप बिहारमध्ये राष्ट्रीय प्रौद्योगिकी प्रबंधन संस्थान तिथे आम्ही स्थापित करणार आहोत. या संस्थांच्या मुळे संपूर्ण पूर्वी क्षेत्रामध्ये खाद्य प्रसंस्करण क्षेत्रासाठी भरपूर प्रोत्साहन मिळणार आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा मूलभूत पाया तरुणांना कुशल प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. विनिर्माण. आमच्या सरकार, केंद्रीय मंत्रालय आणि राज्यांच्या सहाय्य निष्पादन कार्याला शासन आणि फ्रेमवर्क उपलब्ध करून देऊन मेक इन इंडियाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी लघु, मध्यम आणि मोठे उद्योगांना समाविष्ट करणार आहे. याचं विवरण हे जे जलवायू विकासनाच्या मिशन, याचा उद्देश घरगुती मूल्यवर्धन मध्ये पर्यावरण आणि विशेष मोटर आणि इलेक्ट्रोलायझर, विंड टर्बाइन, औषधी, ट्रान्समिशन उपकरण आणि बॅटरीवरती केलं जाईल. Now I move to investment as the third engine, which encompasses investing in people. 1 crore
pregnant women and lactating mothers. नवाचारमध्ये गुंतवणूक, And about 20 lakh लोकांमध्ये सक्षम अंगणवाडी आणि and the northeast region. The cost सक्षम norms for अंगणवाडी these nutritional आणि पोषण support will be 2.0 enhanced कार्यक्रम देशभरामध्ये 8 कोटीपेक्षा जास्त Atal बालक, tinkering labs. 1 कोटी 15,000 गर्भवती Atal महिला, tinkering labs will be set up तसेच in स्तनपान government करणाऱ्या महिला in the next 5 आणि years आकांक्षित जिल्हा, to cultivate तसेच the spirit ईशान्य of भागासाठी curiosity 30 and लाख innovation किशोरियांना and foster पोषण a scientific संबंधी सहाय्य temper दिलं जाईल. among young minds. या पोषण संबंधी सहाय्यासाठी खर्चामध्ये नक्की वाढ केली जाईल. अटल टिंकरिंग प्रयोगशाळा, आमच्या बालकांमध्ये जिज्ञासा आणि नवाचार भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैज्ञानिक विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी पुढच्या 5 वर्षांमध्ये सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत. सरकारी शाळा आणि आरोग्य क्षेत्रामध्ये ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, भारतामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये शाळा आणि प्राथमिक शाळांमध्ये सुविधा प्रदान केली जाईल. भारतीय भाषा पुस्तक योजना, आम्ही भारतीय भाषा पुस्तकं शाळा आणि उच्च शिक्षणासाठी आणणार आहोत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे विषय चांगल्या प्रकारे समजू शकतील आणि त्यांची भाषा सुद्धा चांगली समजू शकेल. राष्ट्रीय केंद्र स्किलिंगसाठीची योजना जुलै 2024 अर्थसंकल्पात मांडलेल्या विचारानुसार 5 केंद्र उच्च ही स्थापन केली जातील आणि त्याच्यामुळे कौशल्य विकासासाठी बरेच चांगले प्रयत्न आपल्याला करता येतील. ही पार्टनरशिप शिक्षकांचं प्रशिक्षण आणि फ्रेमवर्क समीक्षा याचा अंतर्गत IIT क्षमतांचा विस्तार. आतापर्यंत 23 IITमध्ये विद्यार्थ्यांची एकूण संख्यांमध्ये 100% वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये वाढून 3-5 लाख इतकी झाली आहे. Hostel and other infrastructure capacity at IIT Patna will also be expanded. वर्ष 2014 नंतर सुरू केलेल्या 5 IITमध्ये पायाभूत सुविधांचा वाढ केली जाईल, जेणेकरून 6,500 आणखी विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा आपण देऊ शकू. IIT पटनामध्ये इतर संरचनाक्षम पायाभूत सुविधांना वाढवलं जाईल. शिक्षणासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये AI मध्ये केंद्र. मी 2023 मध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधी घोषणा केली होती आणि आता 500 कोटीच्या शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधी स्थापन केलं जाईल. चिकित्सा क्षेत्रामध्ये आमच्या सरकारनं 10 वर्षांमध्ये साधारण 1.1 लाख आणि यांना जोडला आहे. 130% वाढ इतकी नोंदवली गेली. पुढच्या 5 वर्षांमध्ये 75,000 जोडण्यासाठी मेडिकल आणि वैयक्तिक महाविद्यालयांमध्ये 10,000 जास्त विद्यार्थी केले जातील. In the next 3 years, 200 centers will be established in 25-26 itself. सर्व जिल्हा कॅन्सर केंद्र हे स्थापित केली जातील. आमच्या सरकार पुढच्या 3 वर्षांमध्ये कॅन्सर केंद्र हे प्रत्येक जिल्हा महाविद्यालयामध्ये पुढच्या 3 वर्षांमध्ये 200 पेक्षा जास्त केंद्र हे 2025-26 मध्ये स्थापन केली जातील. अर्बन लाईव्हलीहूड आमच्या सरकारनं प्रोत्साहन देण्यासाठी शहरी भागातील
सहाय्य प्रदान करण्यासाठी प्राथमिकता देण्याचं काम केलं आहे. शहरी कामगारांसाठी आर्थिक उत्थानासाठी योजना कार्यान्वित केली जाईल आणि आजीविका यांना PM स्वनिधी योजनेनं क्षेत्रातील कर्जधारकांना 68 लाख या सफलतेला या योजनेला बँकेशी जोडण्यासाठी UPI लिंक क्रेडिट कार्ड आणि क्षमता विकासासाठी नवीकृत केलं जाईल. ऑनलाईन प्लॅटफॉर्म कामगार कल्याणासाठी सामाजिक सुरक्षा योजना. ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे कामगार हे सेवेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान आहे. त्यांच्या योगदानाला मान्यता देते सह आमच्या सरकारनं त्यांची ओळखपत्र आणि श्रम पोर्टलवरती त्यांच्या ओळखीची त्यांना PM जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य क्षेत्रातील सेवा प्रदान केली जातील. 1 कोटी कामगारांना याचं सहाय्य मिळू शकेल. States will also be encouraged to do so and can seek support from the India अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक संरचनेमध्ये संरचनेत 3 पाईपलाईन योजना आणली जाईल आणि त्याला PPP मोडवरती काम करता येईल. राज्यांना प्रोत्साहन आणि त्यांना PPP IIPDF संरचना परियोजनेमध्ये एकूण सहाय्य घेऊ शकतील. संरचनेसाठी राज्यांना सहाय्य सुधारणांसाठी उद्योग आणि सुधारणांसाठी प्रोत्साहनासाठी राज्यांना व्याजमुक्त कर्ज दिलं जाईल. 1.5 लाखांपर्यंतची व्यवस्था केली जाईल. परिसंपत्ती मुद्रीकरण 2025-30 वर्ष 21 मध्ये सफलतेला आणखी पुढे जाऊन नव्या योजनेमध्ये 10 लाख कोटी रुपयांचा पुंजी निवेश वर्ष 2025-26 साठी यांना सुरू केलं जाईल. या योजनेला सहाय्य करण्यासाठी विनियामक आणि वर्ष 2019 पासून नळापासून पाणी दिलं जाईल, जे ग्रामीण भागातील महत्वाचा भाग आहे. 100% मला सांगायला इथे या योजनेत 2028 पर्यंत त्याचं एक्सटेन्शन केलं जाईल, जेणेकरून त्याचं काम पूर्ण होऊ शकेल. या योजनेचा मुख्य पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि ONM ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यासाठी जनभागीदारीतून यासाठी वेगळा MOU किंवा वेगवेगळे MOUs हे सह्या केले जातील राज्यांसोबत आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत, जेणेकरून सगळ्यांसाठी योग्य व्यवस्था आणि नागरिक केंद्रीय व्यवस्था उभी करता येईल. शहरी भागातील व्यवस्था जुलै 2000 नागरी भागातील पालिका सेवा शहरी आयोजनाच्या संबंधित शहरी क्षेत्राच्या सुधारणांमध्ये शहरी चुनौती, जसे की जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकास केंद्राला सीमात्मक पुनर्विकास आणि जलस्वच्छतेसाठी प्रस्तावांमध्ये कार्यान्वित करण्यासाठी 1 लाख कोटी रुपये स्थापित केला जाईल. हा निधी भरोसेमंद योजनेमध्ये 25 धनराशीला या भागाने वितरित केले, की एकूण खर्चाच्या 50% बँक कर्ज आणि वित्तपोषित केलं जाईल. वर्ष 2025-26च्या 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली गेली आहे. विद्युत क्षेत्रातील विकास. आम्ही राज्य आणि बिजली वितरण सुधारणा आणि आंतरराज्य संवर्धनासाठी प्रोत्साहित करू. याने विजेतल्या कंपन्यांमध्ये आणि क्षमतांमध्ये सुधारणा होईल. राज्यांना कार्य करण्यासाठी CSDPच्या अतिरिक्त परवानगी दिली जाईल. न्यूक्लिअर
and the Civil विकसित Liability भारतासाठी for परमाणु Nuclear ऊर्जा Damage Act will be taken up. आमच्या परिवर्तन समर्थी प्रयत्नांमध्ये वर्ष 2047 पर्यंत 100 गिगावॉट हे परमाणु विद्युत आवश्यक आहे. या लक्ष्याला मिळवण्यासाठी खासगी क्षेत्रासोबत सक्रिय भागीदारी परमाणु ऊर्जा अधिनियम सिव्हिल डायव्हर्ट अधिनियमासाठी काम केलं जाईल. लघु मॉडेल रिएक्टर FMR साठी आणि विकासासाठी 30,000 कोटी रुपयाच्या खर्चासह एक ऊर्जा मिशन स्थापित केलं जाईल. वर्ष 2033 साठी 5 large ships above a specified size will be included in the infrastructure harmonized master list. खर्चासंबंधी हानीसाठी पोर्ट निर्मितीच्या निर्मिती दिली जाईल. यामध्ये सक्रिय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिलं जाईल. याला भारतीय यार्डमध्ये शिप मेकिंगसाठी काम केलं जाईल. पायाभूत सुविधांसंबंधी HML मध्ये मोठ्या बंदरांना समाविष्ट केलं जाईल. जलद निर्मितीच्या आणि क्षमतेला वाचवण्यासाठी शिप बिल्डिंग क्लस्टरांना सुविधा दिली जाईल. यामध्ये संपूर्ण इकोसिस्टमचा विकास करण्यासाठी अतिरिक्त संरचना सुविधा आणि औद्योगिकमध्ये सुद्धा समाविष्ट. समुद्री विकास समुद्री उद्योगासाठी दीर्घावधिक 25,000 कोटी रुपयासाठी एक समुद्री विकास middle class people to meet their aspirations for speedier travel. The scheme has connected 88 airports and operationalized 619 routes. Inspired by that success, a modified UDAN scheme will be launched to enhance regional connectivity to 120 new destinations and carry 4 crore passengers in the next 10 years. 4 crore additional passengers in the next 10 years. The scheme will also support helipads and smaller airports in hilly, aspirational and northeast regional districts. Greenfield airports will be facilitated in Bihar to meet the future needs of the state. These will be in addition to the expansion of the capacity of Patna Airport and a brownfield airport in Beta. करण्यासाठी प्रयत्न केले जातील. हा निधी वितरित सहाय्य आणि प्रतिस्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारद्वारे आणि खासगी क्षेत्राला कडून मिळालेली उडान योजने क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी उडानने 1.5 कोटी लोकांना विमान यात्रेसाठी त्यांच्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी समर्थवान बनवलं आहे. अनेक विमानतळांना जोडले आहेत आणि अनेक मार्गांना या सफलतेनंतर उडान दुरुस्ती नवीन उडान योजना पुढच्या 10 वर्षांसाठी 120 नवीन क्षेत्रीय कनेक्टिव्हिटीला पुढच्या 10 वर्षांमध्ये आणि संस्थात्मक विकासासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी 40,000 units will be completed in 2025, further helping middle class families who are paying EMIs स्वामी निधी आणि मध्यम घरासाठी विशेष स्वामित्व अंतर्गत विशिष्ट आवास योजनेच्या अंतर्गत 50,000 याची निर्मिती केली गेली आहे आणि घर खरेदी करणाऱ्यांना चाव्या सुद्धा दिलेल्या आहेत. अजून 40,000चे काम 2025 पर्यंत पूर्ण केलं जाईल. या मध्यमवर्गीय परिवारांसाठी मदत मिळू शकेल, कर्ज मिळू शकेल आणि सध्या राहत असणाऱ्या घराचं सुद्धा भाडं दिलं
केलं जाईल. यांना प्रेरित होऊन सरकार, बँका आणि खासगी गुंतवणूकदारांना एक विस्तृत वित्तीय सुविधेच्या रूपानं 15,000 कोटी रुपयांच्या निधीचं लक्ष्य अन्य 1 लाख वेळेत पूर्ण करणं हे आहे. खासगी क्षेत्रासाठी गती, शक्ती, डेटा, पीपीपीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि योजनेचं रूप तयार करण्यासाठी खासगी क्षेत्राला सहाय्य करण्यासाठी पीएम गती शक्ती पोर्टल, सुसंगत डाटा याची सुविधा प्रदान केली जाणार आहे. रोजगार केंद्रीय विकासासाठीचं पर्यटन, देशामध्ये 50 पर्यटन स्थळांवरती राज्यांच्या भागीदारीतून विकसित केलं जाईल. महत्वपूर्ण निर्मितीसाठी राज्याद्वारे व्यवस्था केली जाईल. त्या स्थळांना यामध्ये समाविष्ट केलं जाईल. रोजगार प्रेरित विकास सुगम होण्यासाठी खालील उपाय केले जाणार आहेत. आतिथ्य प्रबंधन संस्थांसहित आमच्या युवकांना कौशल्य विकास कार्यक्रम, हॉस्पिटॅलिटी होमस्टेसाठी मुद्रा कर्ज देणं, पर्यटन स्थळांवरती यात्राची सुविधा आणि संपर्क सुधार करणं, पर्यटकांसाठी सुरक्षितता आणि विपणन संबंधी सेवा करणं, पर्यटन संबंधी स्थळांवरती राज्यासंबंधी स्वीकृती प्रदान करणं आणि काही पर्यटन स्थळांसाठी ऊर्जासह ई-विजाची सुविधा सुव्यवस्थित करणं. जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व असणाऱ्या स्थानांना प्रोत्साहन देण्यासाठी भगवान बुद्धांच्या जीवनकाळ संबंधित स्थळांवरती विशेष लक्ष दिलं जाणार आहे. भारतामध्ये चिकित्सा, पर्यटन आणि आरोग्य लाभ, क्षमता निर्मिती आणि मानदंडांच्या क्षेत्रात खासगी क्षेत्र भागीदार भारतात चिकित्सा, पर्यटन आणि स्वास्थ्य पर्यटनाला प्रोत्साहन दिलं जाईल. संशोधनासाठी विकासासाठी निधी दिला जाईल. संशोधनासाठी नवाचारावरती कार्यान्वित करण्यासाठी मी 20,000 कोटी रुपयेचं निधी तरतूद करत आहे. डीप टेक निधी याचा एक हिस्सा म्हणून स्टार्टअपला उत्प्रेरित करण्यासाठी डीप टेक साठी जी विचार केला जाईल. पुढच्या 5 वर्षांमध्ये पीएम अनुसंधान योजनेच्या अंतर्गत संवर्धित वित्तीय सहाय्य IIT आणि IISC मध्ये 10,000 अतिरिक्त वाढ केली जाईल. फसल जीन बँक भविष्यामध्ये खाद्य आणि पोषण सुरक्षेसाठी 10 लाख धनप्लाझांच्या माध्यमातून बँकांची स्थापना केली जाईल. हे दोन्ही भागांसाठी संरक्षण करू शकेल. राष्ट्रीय भूस्थानिक योजना संरचना आणि डेटा विकसित करण्यासाठी राष्ट्रीय योजना सुरू करू. पीएम गती शक्ती हे मिशन भू अभिलेख, शहरी योजना आणि संरचनात्मक डिझाईन करण्यासाठी आधुनिकीकरणासाठी सुविधा प्रदान करेल. भारत मिशन शैक्षणिक संस्था, संग्रहालय आणि खासगी क्षेत्रासाठी आमच्या पांडुलिपीसाठी सर्वेक्षण, दस्तावेजीकरण आणि संरक्षणासाठी ज्ञान मिशन सुरू केलं जाईल. यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त पांडुलिपीला समाविष्ट केलं जाईल. आरोग्याच्या आदान प्रदानासाठी भारतीय ज्ञान प्रणालीचे एक राष्ट्रीय डिजिटल संस्करण स्थापित केला जाईल. आता मी 4थ्या इंजिनच्या रूपामध्ये निर्यातकडे येते. आम्ही क्षेत्रीय आणि मंत्रालयीय लक्ष्यांसोबत एक संवर्धन निधी सुरू करणार आहोत, ज्यामध्ये वाणिज्य मंत्रालय आणि वित्त मंत्रालय सोबत मिळून संयुक्त स्वरूपाने ते चालवण्यात येईल. क्रॉस बॉर्डर फॅक्टरिंग सुविधेची सुविधा मिळेल. गैर टॅरिफ समस्येचा सामना देखील करायला मदत मिळेल. भारत ट्रेडनेट
व्यापार प्रलेखीकरण आणि वित्त समापोषणाच्या रूपात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारत ट्रेडनेट नावाची डिजिटल संरचना स्थापित करण्यात येईल. ही एकीकृत लॉजिस्टिक इंटरफेस प्लॅटफॉर्मशी संबंधित यात मदत मिळेल. याला सुसंगत असा ताळमेळ निर्माण करण्यात येईल. आपूर्ती शृंखलेसोबत आमच्या अर्थव्यवस्थेला जोडण्यासाठी विनिर्मितीच्या क्षमता वाढवण्यासाठी मदत दिल्या जाईल. वस्तुनिष्ठ मानदंडांच्या नुसार निवडक आपूर्ती संघटनांची भागीदारी यामध्ये सुनिश्चित करण्यात येईल. याच्या माध्यमातून औद्योगिक चार्ज शून्यमध्ये बरेच असे संधी उपलब्ध आहेत जिथे कौशल्याची गरज आहे, जे आमच्या भारतीय तरुणांमध्ये आहे. स्वदेशी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये याची मदत होईल. GCC साठी राष्ट्रीय फ्रेमवर्क 2 शहरांमध्ये जागतिक क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक राष्ट्रीय फ्रेमवर्क तयार करण्यात येईल. प्रतिभा आणि अवसंरचनेच्या उपलब्धतेला वाढवण्यासाठी आणि त्यात सुधारणांच्या उपाययोजना आणि उद्योगांसोबत मदत अशा एकतंत्र व्यवस्थापनेला सूचना देतील. आमचे सरकार उच्च मूल्यांच्या लवकरात लवकर खराब होणाऱ्या बागवानी उत्पादकांना उत्पन्नांच्या भांडारणासाठी मदत करेल. तपासणी आणि सीमाशुल्क याला त्यानुकूल बनवण्यात येईल. इंजिनाच्या रूपात गेल्या 10 वर्षांमध्ये करदात्यांच्या सुविधांसाठी बऱ्याच सुविधा दिल्या आहेत. प्रत्यक्ष कर निर्धारण, करदाता चार्टर, तिसरा त्वरित विवरणी, स्वकर निर्धारण, 5वं विवादापासून विश्व. या प्रयत्नांना पुढे नेत मी कर विभागाच्या पहिला विश्वास त्यानंतर तपासणी च्या बद्दल प्रतिबद्धतेला मी परत एकदा इथे सांगते आहे. एक नवीन आयकर विधेयक प्रस्तुत करण्याचे देखील इथे मी प्रस्ताव मांडते आहे. भाग 6 मध्ये अप्रत्यक्ष सुधारणांमध्ये आणि प्रत्यक्ष करांमध्ये होणाऱ्या बदलांचे विस्तृत वर्णन देणार आहे. विमा क्षेत्रामध्ये विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक. विमा क्षेत्रामध्ये 100% करण्यात आलेली आहे. या संवर्धित सीमा त्या कंपन्यांसाठी असेल जे भारतामध्ये जे संपूर्णपणे गुंतवणूक करतील आणि विदेशी गुंतवणुकांच्या सीमांना आणि त्यांच्या प्रतिबद्धतेची समीक्षा केली जाईल. भारतीय डाक भुगतान बँक ग्रामीण क्षेत्रामध्ये दूरपर्यंत पोहोचवण्यात येईल आणि यांचा विस्तार केला जाईल. NABFID च्या संबंधित अवसंरचनेला आर्थिक ऋण सुविधा इथे स्थापित करण्यात येईल. सार्वजनिक क्षेत्रात बँक SIG सदस्य आणि ग्रामीण क्षेत्रातल्या लोकांना ऋण क्षमतेला वाढवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे. पेन्शन त्यांच्या विकासासाठी आणि एक फोरम तयार करण्यात येईल. KYC च्या प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी 2025 मध्ये केंद्रीय KYC रजिस्ट्रेशनचा पुनरुद्धार करण्यात येईल. अद्यतनीकरण करण्यासाठी एक सुव्यवस्थित प्रणाली लागू करण्यात येईल. कंपन्यांच्या विलिनीकरणासाठी आवश्यक प्रक्रियांना तर्कसंगत करण्यात येईल. लवकरात लवकर विलिनीकरणाच्या मर्यादेला वाढवून प्रक्रियेला सुलभ करण्यात येईल. अंतरिम बजेटमध्ये अर्थसंकल्पात हा प्रस्ताव वर्ष 2024 मध्ये 2 विपक्षी निवेश संधींवर आम्ही हस्ताक्षर करून सातत्य विदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी BIT या मॉडेलचे पुनरुद्धारण करण्यासाठी आणखीन गुंतवणुकीसाठी अनुकूल बनवण्यात येईल. विनियामक सुधारणा
वित्तीय आणि गैरवित्तीय सोबतच विभिन्न पैलूंवर आमच्या सरकारने व्यवसाय करणाऱ्याच्या साठी सुगमता निर्मितीसाठी दृढ प्रतिबद्धता दाखवली आहे. यासाठी आम्ही संकल्पित आहोत की आमच्या विनिमयन, प्रौद्योगिकी आणि वैश्विक नीतिगत विकासासंबंधी याबद्दल आम्ही स्थापित करणार आहोत. विश्वास आधारित एक सरळ आणि सुलभ फ्रेमवर्क आम्ही तयार करणार आहोत. या फ्रेमवर्कच्या माध्यमातून रोजगार उत्पन्न होईल, संधी निर्माण होतील. 21व्या शतकासाठी अत्याधुनिक आणि फ्लेक्झिबल अशी एक व्यवस्था आणण्यासाठी आम्ही 4 विशिष्ट उपाययोजना इथे मांडणार आहे. सर्व गैरवित्तीय क्षेत्रासंबंधी विनिमयाच्या प्रमाण, लायसन्स आणि अनुमतींचे समीक्षण करण्यासाठी विनिमयात्मक सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल. समितीकडून 1 वर्षाच्या आत आपला अहवाल प्रस्तुत करण्यासाठी ची बाध्यता असेल. परिवर्तनशील उपाययोजना करण्यात येईल जेणेकरून विशेष करून निरीक्षण आणि अनुपालन करण्यासाठी व्यापार करण्याच्या सुगमतेला प्रोत्साहन मिळेल. राज्यांना देखील या प्रयत्नात समाविष्ट करण्यात प्रोत्साहन देण्यात येईल. प्रतिस्पर्धी समन्वित संघवादाच्या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना देखील यात भागीदारी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात येईल. वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेसाठी सहाय्यक अनुदेशांच्या प्रभावांचे मूल्यांकन करण्यासाठी एकतांत्रिक व्यवस्था करण्यात येईल आणि वित्तीय क्षेत्राच्या विकासासाठी एक फ्रेमवर्क देखील तयार करण्यात येईल. जनविश्वास अधिनियम 2030 मध्ये 180 पेक्षा जास्त कायद्याच्या तरतुदींना गैरअपराधिक म्हणून घोषित करण्यात आले होते. आमचे सरकार आता विभिन्न कायद्यांमध्ये 100 पेक्षा जास्त तरतुदींना गैरअपराधिक करण्यासाठी जनविश्वास विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. आता मी राजकोषीय नीती धोरणांवर मी बोलणार आहे. जुलै बजेटच्या राजकोषीय सुदृढीकरणाच्या मार्गावर बनवण्याची प्रतिबद्धता मी बोलून दाखवली होती. आम्ही राजकोषीय वित्तीय तूटला अशा प्रकारे आम्ही हाताळणार आहोत जेणेकरून केंद्रीय सरकारचे जे ऋण आहे जीडीपीच्या टक्केवारीनुसार ते ताळमेळ साधेल याचे विवरण देण्यात आलेले आहे. संशोधित अनुमान उधारींसाठी याखेरीज एकूण प्राप्तींना संशोधित अनुमान ज्यामध्ये निव्वळ कर प्राप्ती 57 लाख करोड आहेत. संशोधित अनुमान 47.16 लाख कोटी एवढा आहे, ज्यापैकी भांडवली खर्च 10.18 लाख कोटी एवढा आहे. वित्तीय तूटचे अंदाज 4.8% एवढा आहे. अर्थसंकल्प अनुमान वर्ष 2025-26 उधारींच्या खेरीज एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च क्रमशः आहेत 34.91 लाख तसेच 50.65 लाख कोटी रुपये एवढे असण्याचा अंदाज आहे. निव्वळ कर प्राप्ती 28.37 लाख कोटी एवढे असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. वित्तीय तूट जीडीपीच्या 4.4% एवढ्या असण्याचा अंदाज आहे. राजकोषीय तूटला वित्तपोषित करण्यासाठी निव्वळ बाजार उधाऱ्यांना 5-4 लाख कोटी एवढे राहण्याचा अनुमान आहे. सकल बाजार उधारी 14.82 लाख एवढे असण्याचा अंदाज आहे. And provide relief to common people. अप्रत्यक्ष कर सीमा शुल्क संबंधित आमच्या प्रस्तावाचा युक्तिसंगत बनवणे असा आहे आणि शुल्क प्रतिलोमचे ओव्हर उपाययोजना करणे आहे. मूल्य संवर्धनात यात मदत होईल, निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, व्यापार सुविधाजनक होईल आणि सामान्य जनमानसाला
आराम मिळेल. After this, जुलै 2024च्या अर्थसंकल्पात घोषित सीमाशुल्क ची व्यापक समीक्षेच्या रूपात मी 7 टॅरिफ दरांना इथे वगळण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. 7 टॅरिफ दरांच्या व्यतिरिक्त आहेत. 3. उर्वरित टॅरिफ दरे 0 दरावर. Therefore, I propose दुसरा, to exempt social welfare surcharge प्रभावी शुल्क on दायित्व 82 बनवण्यास tariff lines जबाबदार that are ठेवण्यासाठी subject to काही संस्था आहेत I shall ज्यामध्ये now काही take up sector-specific proposals. मामूली स्वरूपात ज्यात घट होईल त्याबद्दल मी इथे प्रस्ताव मांडते आहे. एक पेक्षा जास्त उपकर किंवा अधिभार न लावण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. म्हणून उपकरच्या अधीन I propose to add समाजाचे कल्याण अधिकार life-saving drugs and मध्ये medicines सूट देण्याचा मी to इथे the प्रस्ताव list of मांडते आहे. medicines fully मी exempted from क्षेत्र basic customs. विशेष प्रस्ताव मांडते आहे. रोगी, विशेषतः कॅन्सर रोगी, Propose to add अन्य गंभीर जीर्ण रोगांना राहत देण्यासाठी 36 जीवनरक्षक औषधांना duty will also respect पायाभूत सीमाशुल्कापासून पूर्णपणे सूट देण्याचा इथे प्रस्ताव मांडते आहे. manufacture of the above. Specified मी drugs 6 and medicines जीवनरक्षक औषधांना 5% एवढ्या रियायती शुल्कच्या सीमाशुल्कच्या औषधांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा इथे प्रस्ताव मांडते आहे. supplied free of त्यांच्या निर्माणकर्त्यांवर देखील हाच कायदा लागू होईल. औषधी कंपन्यांद्वारे मदत कार्यक्रम आणि विशिष्ट औषधी critical minerals. यांच्यावर पूर्णपणे सूट मिळेल. 2024 budget I had fully exempted पण रोग्यांना या मोफत त्यांनी औषधे देण्यात यावी. domestically available. 37 अन्य औषधांचा देखील मी यात समावेश करण्याचा प्रस्ताव मांडते आहे. A major स्वदेशी विनिर्माण आणि मूल्यवर्धनाला मदत. महत्त्वपूर्ण खनिज. जुलै 2024च्या अर्थसंकल्पात मी 25 अशा महत्त्वपूर्ण खनिजांना डीसीडीसी कडून पूर्णपणे सूट देण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. मी 2 आणखी खनिजांवर बीसीडी कमी केली होती जेणेकरून विशेष रूपाने एमएसएमई द्वारे त्यांच्या प्रसंस्करणासाठी प्रोत्साहन मिळेल. कोबाल्ट पावडर promote domestic आणि लीड production of technical textile products, आणि लिथियम आयन बॅटरी पारा झिंक medical textiles and आणि अन्य महत्त्वपूर्ण खनिजांच्या अपशिष्ट आणि अवशिष्टवर पूर्णपणे सूट देण्याचा प्रस्ताव मांडते आहे जेणेकरून भारताच्या निर्मितीसाठी त्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि आमच्या तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात मदत होईल. मी प्रतिस्पर्धी मूल्यांवर from 10 or 20 कृषी, to 20% वस्त्र, off, 150 चिकित्सा, भूवस्त्र, rupees per kg, whichever is higher. उत्पादनांच्या Electronic goods. उत्पादनांवर सूट देण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. Rectify inverted duty structure. मी नो टॅरिफ लाईनच्या द्वारे कव्हर केलेल्या flat panel display विणण्यात आलेल्या वस्त्रांवर 20% and reduce संशोधित करून 20% किंवा 115 प्रति किलोग्राम जेही जास्त ठरेल त्याला मंजूर करण्यासाठी प्रस्ताव करते आहे. मेक इन इंडिया LED TVs. I had reduced च्या BCD संरचनेला ठीक on करण्यासाठी parts of open cells from 5% to 2.5%. बीसीडीला 10% वरून 20% करणे आणि बीसीडीला कमी करून 5% करण्याचा मी प्रस्ताव इथे मांडते आहे. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात एलसीडी एलईडीच्या ओपन सेलच्या निर्माणकर्त्यांना त्यांना 5% वरून कमी करून 2.5% एवढा कमी केला होता. Mobile phone आता ओपन सेलच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना व्हीसीडी वर सूट देण्यात येईल. मी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या बॅटरीच्या विनिर्मितीकरणासाठी आणि मोबाईल फोनच्या बॅटरीच्या निर्मितीकारांवर to continue the exemption of BCD on raw materials, components, त्यांना पुंजीगत सूचीमध्ये मी समाविष्ट करते आहे. manufacture of ships, लिथियम आयन बॅटरीच्या स्वदेशी निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल. परिवहन क्षेत्र. पोत परिवहन क्षेत्रात उत्पादन सुरू करण्यापूर्वी
The same खूप मोठा dispensation कालावधी असतो. for shipbreaking to make it more कच्चा माल competitive. घटक आणि त्यांच्या स्पेअर पार्ट्सवर DCD पासून जी मिळणारी सूट आहे तिला जारी ठेवण्यात यावे याचा मी प्रस्ताव मांडते. मी जुन्या पोतांना जोडण्यासाठी आणि अधिक प्रतिस्पर्धी बनवण्यासाठी त्यांच्या सामानांवर सूट देण्याचा देखील प्रस्ताव मांडते आहे. मी वर्गीकरण उत्पादनांना करण्यासाठी सक्षम करण्यासाठी 20% कमी करून 10% एवढे करण्याचा प्रस्ताव मांडते आहे. निर्यातीला बढ़ावा करण्यासाठी निर्यातीच्या 6 महिन्यांच्या अवधीला वाढवून 1 वर्ष असा करते आहे. 6 महिन्यांवरून 9 महिन्यांवर करते आहे, जेणेकरून 3 महिन्यांचा अधिक कालावधी त्यांच्यासाठी मिळेल. लेदर क्षेत्र मी स्वदेशी मूल्यवर्धन आणि रोजगारांच्या संधींना वाढवण्यासाठी वेट ब्लू लेदर वर BCD वरून पूर्णपणे सूट देण्याचा प्रस्ताव मांडते आहे. छोट्या शोधकर्त्यांना सुविधाजनक करण्यासाठी क्रस्ट लेदरला 20% निर्यात शुल्क मधून सूट देण्याची देखील इथे प्रस्ताव मांडते आहे. वैश्विक समुद्री खाद्य व्यापारावर जागतिक स्तरावर भारताला प्रोत्साहन देण्यासाठी मी 30% वाढवून 5% एवढा करण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते आहे. मी मछली आणि झिंग्यांना आहार बनवण्यासाठी BCD वरून BCDचा 15% वरून 5% एवढा करण्याचा प्रस्ताव मांडते आहे. वायुयान आणि जलयानासाठी घरे स्वदेशी निर्मितीसाठी आणि रिपेअरिंगसाठी त्याची समयसीमा 6 महिन्यांवरून 1 वर्ष केली होती. आता त्याला आणखी 1 वर्ष अधिक वाढवता येईल. आता मी रेल्वे सुविधांना देखील मी अशाच प्रकारचा एक प्रस्ताव मांडते आहे. वर्तमान काळात सीमाशुल्क अधिनियम 1962 नुसार च्या तरतुदीनुसार त्यांना अंतिम रूप देण्यासाठी कुठल्याही समयसीमेचे तरतूद नाहीये, ज्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अनिश्चितता वाढेल आणि खर्च देखील वाढेल. व्यापाराला सुगम करण्यासाठी मी प्रोव्हिजनल कर याला अंतिम रूप देण्यासाठी चा देखील प्रस्ताव मांडते आहे, ज्याला 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. एक नवीन तरतूद सुरू करण्याचा प्रयत्न करते आहे, ज्यामुळे आयात करणारे आणि निर्यात करणारे महत्वपूर्ण उत्पादनांच्या तथ्यांची घोषणा करू शकतील आणि त्या संबंधित शुल्काचा पेमेंट देखील करू शकतील. ही तरतूद त्या मामल्यांवर प्रकरणांवर लागू होणार नाही ज्यांच्यावर त्या संबंधित विभाग त्यावर आधीच कार्यवाही करणे सुरू आहे. उद्योगांच्या आपल्या आयात करणाऱ्या इनपुटच्या अंतिम स्तराची 6 महिन्यांवरून 1 वर्ष एवढी समयावधी वाढवण्याचा प्रस्ताव मांडते आहे. प्रचलन संबंधी लवचिकता येईल आणि केवळ तिमाही विवरणच त्यांना दाखल करण्यासाठी बाध्य राहतील. as one of key reforms to realize our vision of Vikasit Bharat. In respect of criminal law, our government had earlier ushered in Bharatiya Nyaya Sanhita. आपल्या प्रत्यक्ष कर प्रस्तावांवर येते. भाग क मध्ये मी विकसित भारताच्या दूरदृष्टीला साकार करण्यासाठी कराधान सुधारणांना मुख्य सुधारणांच्या संक्षिप्त रूपात रेखांकित केले आहे. आमच्या सरकारनं नुकतंच भारतीय दंड संहितेच्या स्थानावरती भारतीय न्याय संहितेला अधिनियमित केलं आहे. मला सन्मानित सदनाला आणि देशाला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की हे नवं आयकर विधेयक सुद्धा न्यायाच्या याच भावनेला पुढे नेऊन प्रोत्साहन देईल. हे नवं विधेयक अध्याय आणि शब्दांच्या दृष्टीनं वर्तमान विधेयकाच्या पेक्षा अर्ध्यापेक्षा कमी आणि सुस्पष्ट आणि प्रत्यक्ष असेल.
Providing good governance हे करदात्यांना आणि कर प्रशासनासाठी समजण्यासाठी सोपं असेल, ज्याने कर निश्चितता येईल आणि गुंतागुंत कमी होऊ शकेल. सुधारणा आमच्या लोकांना आणि अर्थव्यवस्थेला उत्तम यश येण्यासाठीचा हा प्रयत्न सुशासन प्रदान करण्यासाठी, प्रक्रियाशील होण्यासाठीची आवश्यकता असते. श्लोक 542 मध्ये असं म्हटलंय, जे असं आहे की म्हणजेच जसं जीवित प्राणी पावसाच्या अपेक्षेने जगतो, तसाच नागरिक सुशासनाच्या आशेने जगत असतो. आमचं सरकार यासाठी आमचे प्रतिबद्ध आहे की जमिनीवरचे जे काही प्रश्न आहेत, परिस्थितींचा अभ्यास करत उचित प्रक्रिया करत असतो आणि त्यासह राष्ट्र निर्माणाच्या आमच्या प्रयत्नांसह संतुलन बनवलं. खालील उपाय याची माहिती देईल की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारनं नागरिकांद्वारे आवश्यकतांना समजणे. मी वाक्य पुन्हा बोलतेय. खालील उपाय याची माहिती देतील की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमच्या सरकारनं नागरिकांद्वारे आवश्यकतांना समजणं आणि त्यांना संबोधित करण्यासाठी कोणत्या प्रकारे पावलं reducing compliance burden, ease of doing business, employment and investment. I will come to my proposal on personal income tax towards the end. TDS and TCS, rationalization for easing difficulties. I propose to rationalize tax deduction at source, TDS, by reducing the number of rates and thresholds above which TDS is deducted. Further, threshold amounts for tax deduction will be increased for better clarity and uniformity. The limit for tax deduction on interest for senior citizens is being doubled from the present 50,000 rupees to 1 lakh rupees. Similarly, the annual limit of 2.40 lakh rupees for TDS on rent is being increased to 6 lakh rupees. This will reduce the number of transactions liable to TDS, thus benefiting small taxpayers receiving small payments. The threshold to collect tax at source, the TCS, on remittances under RBI's liberalized remittance scheme, the LRS, is proposed to be increased from 7 lakh to 10 lakhs. I also propose to remove TCS on remittances for education purposes, where such remittances is out of a loan taken from a specified financial institution. Both TDS and TCS are being applied on any transaction related to sale of goods. To prevent such compliance difficulties, I propose to omit the TCS. I also propose that the provisions of the higher TDS deduction will now apply only in non-PAN cases. In July 2024, the delay for payment of TDS up to the due date of filing statement was decriminalized. I propose to provide the same relaxation to TCS provisions as well. The government under the leadership of Prime Minister Modi believes in Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas and Sabka Prayas. In line with this, we brought in updated return facility in 2022 for voluntary compliance by taxpayers who had omitted to report their correct income. Our trust in taxpayers was proved right. Nearly 90 lakh taxpayers voluntarily updated their incomes by paying additional tax. Taking this trust further, I now propose to extend the time limit to file updated returns for any assessment year from the current limit of 2 years to 4 years. I propose to reduce the compliance burden for small charitable trusts and institutions by increasing their period of registration from 5 years to 10 years. It is also proposed that disproportionate
disproportionate consequences do not arise for minor defaults such as incomplete applications filed by charitable entities. Presently, taxpayers can claim the annual value of self-occupied properties as nil only on the fulfillment of certain conditions. Considering the difficulties faced by taxpayers, it is proposed to allow the benefit of 2 such self-occupied properties without any condition. To streamline the process of transfer pricing and to provide an alternative to yearly examination, I propose to introduce a scheme for determining arm's length price of international transaction for a block period of 3 years. This will be in line with global best practices. With a view to reduce litigation and provide certainty in international taxation, the scope of safe harbor rules is being expanded. A number of senior and very senior citizens have very old national savings schemes accounts. As interest is no longer payable on such accounts, I propose to exempt withdrawals made from NSS by individuals on or after 29th August 2024. I am also proposing to allow similar treatment to NPS Vatsalya accounts as is available to normal NPS accounts subject to overall limits. In my speech in July 2024, I had promised that all processes, including giving effect to appellate orders, shall be digitalized and made paperless over the next 2 years. So I'm happy to announce that digitalization is being made operational now. In July 2024, we brought in the Vivad Se Vishwas scheme to resolve income tax disputes pending in appeal. The scheme has received a great response, with nearly 33,000 taxpayers having availed of the scheme to settle their disputes. I have a few proposals to promote investment and employment. It is proposed to provide a presumptive taxation regime for non-residents who provide services to a resident company that is establishing or operating an electronics manufacturing facility. I further propose to introduce a safe harbor for tax certainty for non-residents who store components for supply to specified electronics manufacturing units. Presently, the tonnage tax scheme is available only to sea-going ships. The benefits of existing tonnage tax scheme are proposed to be extended to inland vessels registered under the Indian Vessels Act 2021 to promote inland water transport in the country. Extension for incorporation of startups. We continue to support the Indian startup ecosystem. I propose to extend the period of incorporation by 5 years to allow the benefit available to startups which are incorporated before 1/4/2030. In order to attract and promote additional activities in the IFSC, I am inter alia proposing specific benefits to ship leasing units, insurance offices, and treasury centers of global companies which are set up in IFSC. Further, to claim benefits, the cut-off date for commencement in IFSC has also been extended by 5 years to 31/3/2030. Category 1 and Category 2 AIFs are undertaking investments in infrastructure and other such sectors. I propose to provide certainty of taxation to these entities on the gains from securities, to promote funding from sovereign wealth funds and pension funds to the infrastructure sector. I propose to extend the date of making an investment by 5 more years up to 31st March 2030. Personal income tax reforms with special focus on middle class. Democracy, demography, and demand are the key support pillars in our journey towards Vikasit Bharat. The middle class
provides strength for India's growth. This government, under the leadership of Prime Minister Modi, has always believed in the admirable energy and ability of the middle class in nation building. In recognition of their contribution, we have periodically reduced their tax burden. Right after 2014, the nil tax slab was raised to 2.5 lakhs of rupees, which was further raised to 5 lakh rupees in 2019 and to 7 lakh rupees in 2023. This is reflective of our government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. So, average income of 1 lakh per month, other than the special rate income such as capital gains, under the new regime. This limit will be 12.75 lakh for salaried taxpayers due to the standard deduction of 75,000. Slabs and rates are being changed across the board to benefit all taxpayers. The new structure will substantially reduce the taxes of the middle class and leave more money in their hands, boosting household consumption, savings, and investment. In the new tax regime, I propose to revise tax rate structures as follows: 0 to 4 lakh rupees nil, 4.8 lakh rupees to 4 to 8 lakh rupees 5%, 8 to 12 lakh rupees 10%, 12 to 16 lakh rupees 15%, 16 to 20 lakh rupees 20%, 20 to 24 lakh rupees 25%, and above 24 lakh rupees 30%. To taxpayers up to 12 lakh of normal income, other than special rate income such as capital gains. I read that again. To taxpayers up to 12 lakh of income, other than special rate income such as capital gains, tax rebate is being provided in addition to the benefit due to slab rate reduction in such a manner that there is no tax payable by them. The total tax benefit of slab rate changes and rebate at different income levels can be illustrated with a few examples. A taxpayer in the new regime with an income of 12 lakh rupees will get a benefit of 80,000 rupees in tax, which is 100% of tax payable as per the existing rates. A person having income of 18 lakh rupees will get a benefit of 70,000 rupees in tax, that is 30% of tax payable as per existing rates. A person with an income of 25 lakh gets a benefit of 1,10,000 rupees, that is 25% of his tax payable as per existing rates. Details of my tax proposals are given in the annexure. As a result of these proposals, Honourable Speaker, sir, revenue of about 1 lakh crore in direct taxes and 2,600 crores in indirect taxes will be foregone. Mr. Speaker, sir, with this, I commend the budget to this august House. Item number 2, Srimati Nirmala Sitharaman. Sir, with your permission,
I rise to lay on the table the following statements under Section 3(1) of the Fiscal Responsibility and Budget Management Act 2003. Medium-term fiscal policy cum fiscal policy strategy statement and macroeconomic framework statement. Item number 3, Srimati Nirmala Sitharaman. Sir, with your permission, I rise to move for leave to introduce the Finance Bill 2025. प्रश्न ये है कि विधेयक को पुनर्स्थापित करने की अनुमति प्रदान की जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में हुआ। हाँ वालों के पक्ष में अनुमति प्रदान की जाती है। माननीय मंत्री जी, अब विधेयक को पुनर्स्थापित करें। Sir, I introduce the bill. थैंक यू। सभा की कार्रवाई सोमवार दिनांक 3 फरवरी 2025 को प्राप्त 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है। सूट देण्यात आलेली आहे। 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट देण्यात आलेली आहे। त्यामुळे गेल्या बजेटमध्ये टॅक्स पेयर्सच्या टीकेच्या लक्षस्थानी सरकार आलेलं होतं, पण या टॅक्स पेयर्सना करदात्यांना एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेला आहे। आयकरामध्ये सवलत दिली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल, आयकरातून सूट असणारे नोकरदारांसाठी एक मोठा दिलासा। 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70,000ची सूट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट असणार आहे। तर न्यू टॅक्स रेजिम नेमका काय असेल तर 4 लाखाच्या उत्पन्नावर 0 कर असेल, 4 ते 8 लाखापर्यंत 5% कर, त्याचबरोबर 8 ते 12 लाखापर्यंत 10% कर, 12 ते 16 लाखापर्यंत 15% कर, 16 ते 20 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर असेल। तर नवी कररचना कशी असेल तर ते आपण पाहूया। तर 0 ते 12 लाखाच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नसेल। 12 लाख ते 16 लाखापर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 15% टॅक्स असेल। तर 16 लाख ते 20 लाखांच्या उत्पन्नावर 20% टॅक्स असेल। तर 20 लाख ते 24 लाख असं उत्पन्न असेल तर तुम्हाला 25% टॅक्स भरावा लागणार आहे। तर नवी ही कररचना कशी असेल तर ते आपण पाहूया। 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला कोणताही कर द्यावा लागणार नाही। त्यामुळे नोकरदारांना आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा। 4 लाखांपर्यंत कुठलाही कर त्यामुळे नाहीये आणि 4 ते 8 लाख उत्पन्न असेल तर 5% कर भरावा लागेल। 8 ते 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल तर 10% कर। तर या बजेटमधून नोकरदार वर्गासाठी हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। 12 ते 16 लाखांपर्यंत तर जर तुमचं उत्पन्न असेल तर 15% कर भरावा लागेल, तर 16 ते 20 लाखांपर्यंत 20% कर भरावा लागणार आहे। आणि 20 लाख ते 24 लाख तुमचं उत्पन्न असेल तर 25% कर असेल आणि 24 लाखाच्या वर एखाद्याचं उत्पन्न असेल तर त्यासाठी 30% इतका कर तुम्हाला लागणार आहे। त्यामुळे नोकरदारांना मोठा दिलासा मानावा लागेल या बजेटमध्ये।